म्हणजे फार जुने कार्यकर्ते आणि माझे प्रमुख मार्गदर्शक की एखादं सामाजिक कार्य जरी करायचं असेल तरी त्या सामाजिक कार्यामध्ये तुम्हाला एक मूलभूत तत्व असतात ती जोपासली गेली पाहिजे आणि तरुणांमध्ये सामाजिक कार्य कसं जागृत व्हावं याचे उत्कृष्ट जाणकर्ते आहेत. मी जीवराज सावंत सर यांना आमंत्रित करेन की त्यांनी थोडंसं मोलपूर्वक गायडन्स आपल्याला करायचं इकडे. नमस्कार. सर्व स्त्री पुरुष वर्गाला आजच्या संमेलनाच्या हार्दिक शुभेच्छा. समाजाचे गावडे सर, पठणकर, डॉक्टर रश्मी, माझे मित्र विजय आणि समीर, म्हणजे दोन्ही मुलं मला 3-4 वर्षावर भेटली होती. समीर मला सहज आमच्या मांडव्या कॅम्पमध्ये भेटला, तशी बोललो मी, आमची मैत्री झाल्यानंतर, आणि तो माझ्या बरोबर राहिला, आजही आहे. आज आपण इथे जमल्यावर स्वयंसिद्धा फाउंडेशनच्या उद्घाटनासाठी, बरोबर ना? तर स्वयंसिद्धा म्हणजे स्वयंसिद्धा, स्वतःला सिद्ध करण्यासाठी, म्हणजे स्वयंसिद्धा म्हणजे महिलांनी स्वतःला सिद्ध करावं म्हणून यांचा प्रयत्न आहे. आणि स्वतः सिद्ध कसं, तुम्ही स्वतःला सिद्ध करा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, हा त्याचा उद्देश आहे. म्हणजे तमाम महिलांनी नुसतं बजेट स्थापन करून थांबू नका, तुमच्याकडे आम्ही आहोत, म्हणजे मी पण आहे स्वयंसिद्धाबरोबर तुमच्याबरोबर. तुम्ही स्वतः सिद्ध करा. त्यासाठी काय काय हवं, आता मग अशी यांनी उल्लेख केला की आता मुख्य म्हणजे सांगायला विसरलो, आधी स्वीट डिश फार छान होती. म्हणजे मी चहा प्यालो, समोसा खाल्ला आणि ते स्वीट डिश खाली, म्हणजे स्वीट डिश चांगला आवडतं खायला, आणि मी फार खुश झालो. सगळ्यांना स्वीट आवडली जायची ना, स्वीट डिश काय आवडायचं, आणि आपल्याला आंतरराष्ट्रीय स्वीट डिश खायला मिळणं हे आपलं भाग्य आहे आपल्या सगळ्यांचं. एका स्त्रीने स्वीट डिश देणं आपल्याला म्हणजे खऱ्या अर्थाने हा महिलांचा साजरा झालेला आहे. आणि त्याचबरोबर जसं अंदाजी गोष्ट मी सर्वात खुश झालो, विजयला म्हटलं तिथे सावित्रीबाई फुलेचा फोटो आहे. म्हणजे जगामध्ये पहिल्यांदा पण शिक्षणा पाय रोवला असेल सावित्रीबाई फुले रोवलं हे कोणाला माहीत नाही. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त खऱ्या अर्थाने अख्ख्या जगाने सावित्रीबाई फुले स्मरण करायला हवं. म्हणजे भारतामध्ये 150 वर्षापूर्वी स्त्रियांना शिकवण्याचं व्रत त्या बाईने घेतलं आणि ते दगड कुठे खात सुरू केलं. इतकं कठीण कार्य जगात कोणीही केलेलं नाही. आणि त्यानंतर जगाने शिक्षण कसं झाला, त्यानंतर ते पुढे महर्षी कर्वेने त्यांच्याकडे कॉलेज काढलं. म्हणजे किती आपलं त्यांचे भारतात आहे बघा. जेव्हा महर्षी कर्वेने भारतात कॉलेज काढलं तेव्हा जगात कुठे कॉलेज नव्हतं, म्हणजे खास महिलांसाठी कॉलेज असतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेमध्ये महिलांना समान अधिकार दिले. म्हणजे जगामध्ये महिलांना भांडून समान अधिकार घ्यायला लागले आधी 150 वर्ष 200 वर्ष, परंतु भारतामध्ये महिलांना समान अधिकार फार लवकर मिळाले. आणि तुम्हाला सांगतो मी कुठच्या निमित्ताने, आता म्हणजे एक सहकारी डॉक्टर लोखंडे म्हणून त्याने नेतृत्वाखाली मुंबईतल्या लालबाग आणि इंदू मिल जे मिल आहे जे भारतनाथ सिंहाच्या बाजूला, त्या मिलमध्ये त्यावेळेस 8 तासाची नोकरी आणि रविवारी सुट्टी यासाठी आंदोलन केलं 10 महिलांनी. 6 बंद ठेवले, आम्ही काम करणार नाही. का तर आम्हाला 8 तासाचं काम पाहिजे, समान वेतन पाहिजे आणि रविवारी सुट्टी पाहिजे. म्हणजे भारतातल्या महिलांनी आंदोलन केलं, जगात कुठे असं आंदोलन झालं नाही. त्यावेळी रविवारी सुट्टी का ह्याच्यावरती मोठा उहापोह झाला, तर फुले असं म्हणाले की रविवार खंडोबाचा दिवस आहे म्हणून मला रविवार सुट्टी पाहिजे. त्यावेळेस खूप होतं ना की रविवार संडे म्हणजे मिडल्स डे, तो आपण का घ्यावा, आपल्या अनेक शुभ दिवस आहेत, सोमवार आहे, मंगळवार आहे, गणपतीचा आहे, शनिवार आहे. पण तेव्हा महात्मा फुले म्हणाले रविवार का पाहिजे आम्हाला, तर रविवार खंडोबाचा दिवस आहे आणि खंडोबा सगळ्यांचा आहे म्हणून खंडोबा. आता म्हणजे इतकं करून रविवारी सुट्टी आपल्याला मिळाली. पण आजच्या या IT युगामध्ये आपण सुट्टी गमावून बसतो त्याच्यावर भीती वाटते. आज आपण 12 तास काम करत आहोत तरुण मुलं आपली, मला खूप मला जे दुर्दैव वाटतं. तरी असं आपण पुन्हा अजून सुट्टी निर्माण करू, पुन्हा आपण या महिला निमित्ताने येऊया. आता आपल्याला मी सांगितलं की बचत गट, मला इतकं याच्या गावड्यासंख्या बोलता येणार आहे, मी काय फार बचत करणार, परंतु बचत म्हणजे वाचवणे. घरामधली एखादी महिला जे नवरा घरात पगार देतो त्याच्याकडे पैसे बचत करते, वाचवते आणि ती योग्य वेळी नवऱ्याच्या अडचणीत खर्च करते. आपण सगळ्या महिला एकत्र बचत गट स्थापन करतो, पैसे वाचवतो. मग आपण काय केलं पाहिजे पैसे वाचवल्यावर, ते चांगलं म्हणजे योग्य वेळी वापर तर केला पाहिजे ना. बँकेकडनं कर्ज घेतो ते करतो, म्हणजे मूळ कल्पना जी आहे घरातली महिला वाचवण्याची, पैसे वाचवण्याची आणि ते योग्य वेळी खर्च करण्याची. म्हणजे योग्य खर्च करणे काय, जमा केलेले पैसे नवऱ्याच्या अडचणीच्या काळामध्ये किंवा आपल्या घरात सण साजरा पैसे नजर नसतील तर त्यावेळेस खर्च करणे, म्हणजे वाचवलेल्या पैशाचा योग्य विनियोग करणे. म्हणजे बचत करणे एकत्र येऊन, पैसे एकत्र येऊन, ते पैसे वाचवलेले पैसे एकत्र येऊन आपण योग्य विनियोग केला, म्हणजे व्यवसाय केला, व्यवसाय आपल्याला फायदा झाला तर तो आपल्या कुटुंबाचा फायदा आहे आणि सगळ्यांचा फायदा आहे. आणखी एक गोष्ट सांगितली विजयने की तुम्ही इकडे पनवेलला करंजा करता, इकडे डोंबिवलीमध्ये करंजा करता, तिकडे दिजावर करंजा करतात. तिन्ही करंजा पण एकत्र करून एकदा विकल्या तरी आपला फायदा होऊ शकतो. म्हणजे ते साधी गोष्ट ना. किंवा एका करंजी किंमत 10 रुपये ठेवली तर प्रत्येकाने 100 करंजी गोळा केला, 1000 म्हणजे 100 करंजी विकल्या, 1000 रुपये मिळाले आणि त्या समान त्याने 30-20 करंजा वाटप केलं. ह्याचा आम्ही जो उपयोग केला होता देवरुख, आम्ही मातोमध्ये संस्था आहे देवरुखमध्ये जो माहीत संस्था, त्या संस्थेने सेक्रेटरी होतो. तेव्हा आम्ही म्हटलं तेव्हा गावातली मुलं काही करत नव्हती, त्या मुलांना एकत्र करणार. आणि कोकणामध्ये कसं आहे शेतीचे विभागणे होते, एक छोटा तुकडा शेतीचा असतो. आता छोट्या तुकड्यामध्ये उत्पन्न कसं काढायचं, तर आम्ही म्हणतो तुम्ही काय करा, सगळ्यांनी उत्पन्न करा.
मग आम्ही त्या गावातील सगळे शेत एकत्र केली आणि तिथे सूर्यफुलाचं उत्पादन काढलं आणि म्हटलं प्रत्येकाचं जागा किती मोठी माझा आणि किती एका जागेला इतकं उत्पन्न होईल असं विचार करून एकूण झालेल्या जागेमध्ये इतकं असं ते विभागून आम्ही त्याला आणि त्या गावामध्ये आजही तो सूर्यफूल उत्पन्न चालू आहे आणि आजही गाव ते गुणवून आणतं आहे. दुसरी गोष्ट आम्ही काय केलं, काजू गोळा केले गावातले साईज वेगळ्या साईज प्रमाणे आणि काजूचं आम्ही विभाजन केलं आणि झाले काजू आपण विकणार आहोत. त्याची कमिटी केली आणि त्या कमिटीने जे काजू उत्पन्न आलं ते सगळ्या समान वाढून दिलं. म्हणजे याकरता मात्र आपण एक तर स्वयंचा विश्वास ठेवला पाहिजे किंवा स्वतः विश्वास ठेवला पाहिजे का आपण जेव्हा एकत्र येऊन वाटू आणि ते वाटून आपण ते विकू आणि त्याचं आपण जे काही उत्पन्न घेऊ समान वाटणी करू याकरता आपल्याला एकमेव विश्वास असला पाहिजे. जसं आता रसिका मॅडमने गेल्या वर्षी करंज्या विकल्या आणि त्या नेटवर पोचल्या. हो, नेट म्हणजे जगात पोचल्या. मग आपण सगळे का नाही जगात नेटवर पोचू शकत? सगळे पोचू शकतो की नाही? काय पोचू शकतो आपण नाही? जर हे रसिका मॅडम पोचू शकतात आपण पोचू शकत का नाही शकत? त्याकरता मेहनत करायला पाहिजे आणि ती मेहनत करताना आपल्या विजय सरांचं आपल्याला सहकार्य घेतलं पाहिजे. कारण त्यांच्याकडे सगळी साहित्य आहेत नेटं जाण्याची आपल्याकडे, ते आपल्याकडे नाही आहेत. मग आपण शिवून घेतलं पाहिजे आणि एकत्र आपण नेटवर पोचलो तर आपल्यालाही अनुभव होईल आणि आपल्यालाही ऑर्डर्स मिळतील आणि आपणही त्याच्यावर विक्री करू शकू आणि आपणही आपल्याला उत्पन्न घेऊ शकतो. बचतगटाचा मुख्य उद्देश आहे उत्पन्न घेणे आणि आपण अधिक समृद्ध होणे, स्वयंसिद्ध होणे. मी, माझं कुटुंब, माझा गाव, माझा समाज स्वतःला सिद्ध करणे आणि आजचं जग हे स्वतः सिद्ध करण्याचं आहे. आपण स्वतः सिद्ध नाही करू शकलो तर आपण उभं शकणार नाही आणि आपल्या स्वतः सिद्ध करायला विजयासारखी सगळी माणसं आहेत. आम्ही आहोत तुमच्याबरोबर. हे स्वतः सीए आहेत, त्या डॉक्टर आहेत. म्हणजे तुम्हाला प्रत्येक विभागातली माणसं तुमच्या बरोबर आहेत. तर तुम्हाला फक्त प्रयत्न करायचे. आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. आणखी तुम्हाला गोष्ट सांगतो मी, आता सांगितलं की आदिवासी गावात आपण तुझ्या करणार आहोत. तुम्ही आदिवासीला येऊ नका, आम्ही काम करणार आहोत. आदिवासी भागात जे काय प्रोडक्शन निघतं ते सुद्धा शरीराला खायला मिळत नाही. ते खाल्लं ते चव चाकली तर ते आपल्याला खूप त्याचा आपल्या आवडणे आनंद मिळतो. आणि त्या भागामध्ये जे चाफ्याच्या वेळेस सण आहेत त्या सणांचं मी कौतुक करतो. मी त्या शाळेमध्ये गेलो होतो एका वर्षी. जे वाडा मी सगळे फिरून वाड्यातली मुलं गोळा केली त्यांना एकत्र आणलं. एका मुला विचार तू शाळेत का नाही गेलीस? मला वाईट वेळ सांगतो ना, मला दुःख होत आहे. ती मुलगी असं म्हणाली की माझी आई कामावर गेली आहे आणि माझ्या धाकट्या मला सांभाळायला कोण नाही म्हणून मी शाळेत गेली नाही. शाळा कुठे आहे हाकाच्या अंतरावर, पण घरातलं मूल सांभाळायला पाहिजे म्हणून ती मुली शाळेत गेली नाही. मी अजून ते माझ्या डोक्यात असं म्हणतं आणि अशा ठिकाणी समिती जाऊन किंवा विजाऊन काम करतायत आणि मुख्य सरांचं मला कौतुक आहे सापाच्या वाड्यावरांचं की ते स्वतः प्रयत्न करून मुलांना एकत्र करत आहेत, एकत्र करतायत, सगळं करतायत. आम्ही फक्त काय पैसे गोळा करणं, वह्या देणं, हे देणं, पण बाकीचं सगळं सांभाळणं हे फार कठीण काम आहे आणि ते सर करतायत. त्याचं मी जाहीर कौतुक करतो. कारण काय आवाज आहे सरांकडे वाजवतो. आणि आदिवासी भागाच्या बचत गटांना आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि आम्ही तुमच्याबरोबर आहोत. मी नुसतं बोलत नाही, मी एकदाच आलो होतो परंतु समीरबरोबर माझा नेहमी संपर्क असतो आणि त्यामध्ये मदत असतो. तरी असं आणि माझी तुम्हाला सर्वांना कळकळी विनंती आहे, बचत गट स्थापन थांबू नका. बचत गटाचे प्रयत्न करा. अधिक आपण प्रयत्नाने अधिक आपण त्यासाठी काम करूया आणि अधिक कुशलतेने उत्पादन करूया आणि ते विकूया आणि आपण अधिक नेटवर जाऊया, जगात पोहोचूया. धन्यवाद.